नमस्कार. चला, स्मरण आणि त्याचे विविध प्रकार समजून घेऊया. हे शिकण्याच्या प्रक्रियेत खूप महत्वाचं आहे. सुरुवात करूया एका सोप्या प्रश्नानं. आपण गोष्टी लक्षात कशा ठेवतो? सोप्या भाषेत सांगायचं तर स्मरण म्हणजे अनुभव आणि माहिती साठवून ठेवण्याची आपली क्षमता. आज आपण स्मरणाचे 8 मुख्य प्रकार पाहणार आहोत. आणि हो, टीईटी परीक्षेसाठी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी पाहूया कालावधी आणि प्रयत्नांनुसार स्मरणाचे प्रकार. अल्पकालीन स्मरण म्हणजे काय? तर फक्त काही सेकंदांपुरती टिकणारी माहिती. आणि दीर्घकालीन स्मरण? यात भूतकाळातले अनुभव साठवलेले असतात, जे आपल्याला सहज आठवतात. म्हणजे फरक स्पष्ट आहे. एक तात्पुरतं तर दुसरं कायमस्वरूपी. आता निषिद्ध स्मरण म्हणजे काही गोष्टी विशेष प्रयत्न न करताच आठवतात. याच्या अगदी उलट आहे सक्रिय स्मरण. यात माहिती आठवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. बघा, हाच तो फरक आहे. सहज आठवणं आणि प्रयत्न करून आठवणं. चला, आता पद्धती आणि संदर्भानुसार असलेले प्रकार पाहूया. पहिलं आहे यांत्रिक स्मरण, म्हणजे सरळ सरळ पाठांतर करून लक्षात ठेवणं. तर बौद्धिक स्मरणात संकल्पना पूर्णपणे समजून घेऊन लक्षात ठेवली जाते. म्हणजे इथे फरक आहे फक्त पाठ करण्याचा आणि खरंच समजून घेण्याचा. व्यक्तिगत स्मरण म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी जोडलेल्या आठवणी. अगदी सोपं आहे. आणि मनोवैज्ञानिक स्मरण म्हणजे एका विशिष्ट क्रमाने शिकलेली माहिती आठवणं. पण हे सगळं समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? खास करून शिक्षकांसाठी. कारण हे प्रकार समजले की शिक्षक पाठांतराऐवजी तार्किक शिक्षणाला प्रोत्साहन देऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर विद्यार्थी कसं लक्षात ठेवतात हे कळलं की शिकवणं जास्त प्रभावी होतं. मग विचार करा, शिक्षकांसाठी कोणतं स्मरण प्रकार विकसित करणं सर्वात महत्त्वाचं असेल?